नमस्कार. श्रेया सौम्या श्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण रताळ्याच्या घाऱ्या किंवा पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. हा एक पदार्थ आपल्या खाद्य संस्कृतीतील हा एक पारंपरिक पदार्थ आहे. भोपळ्याचे घारगे आवर्जून घरी बनवले जातात, पण रताळ्याच्या घाऱ्या कोणी बनवत नाही. शक्यतो कमी प्रमाणात बनवले जातात. आपल्या पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी, काय असतं, कसं बनवायचं हे समजावं, त्यासाठी आपण आज रताळ्याच्या घाऱ्या किंवा पोळी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील हे मी अर्धा किलो रताळे शिजवून अशी सालं काढून घेतलेली आहे. एक वाटी गूळ घेतलेला आहे. ही बडीशेप कच्ची बडीशेप आहे, उघड बारीक करून घेतलेली आहे. थोडं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा वेलची पावडर आणि जायफळाची पूड घेतली. हे 2 ते 2.5 वाट्या कणिक घेतलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या हाताने असे बारीक करून घ्यायचे. त्यातल्या सगळ्या गाठी फुटव्या जे काय असेल ते सगळं करून घ्यायचं. माझी रताळी एकदम गोड आहे, त्यामुळे दूध कमी प्रमाणात वापरते. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आता आपण हा 1 वाटी गूळ घालून घेऊ. हा गूळ मी बारीक किसून घेतलेला आहे. गूळ आणि रताळाचं पेस्ट आपण एकजीव करून घेणार आहोत. आपण हे आता मी याच्यामध्ये बडीशेपची पूड घातलेली आहे. आता वेलची पूड घालते. चवीनुसार हे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे ते घालते. आता गूळ आपला रताळ्यामध्ये एकदम मिक्स झालेला आहे. आता हे मी 2.5 वाट्या पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आहे. थोडं करून आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. थोडं तेल लावून घ्या. आपण याला आता तेल लावून एकजीव करू. पीठ तयार आहे. आपण आता घाऱ्या बनवू. आपण चपाती जशी लागतो अगदी त्याच पद्धतीने त्याला गडी घालायची.
मीडियम साईजमध्येच लाटायचे. तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता, कारण या 3 ते 4 दिवस आरामात राहतात. अशा पद्धतीने या सर्व घाऱ्या लाटून घ्या. आता ह्या घाऱ्या तयार आहेत. ह्या घाऱ्या दुधाबरोबर खाल्ल्या जातात, तुपाबरोबर खाल्ल्या जातात. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. अगदी सोपा पदार्थ आहे आणि करायलाही सहज आणि सोपा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.